13 नोव्हेंबर आज निफ्टी 23,800 पासून 23,500 पर्यंत खाली गेली. सगळ्या कॅन्डल मेजॉरिटी रेड आहेत आणि चार्टची दिशा पण खालच्या बाजूने आहे. शेवटी मार्केट संपता एक स्पिनिंग बॉटम तयार झाला आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये दिसली. थोडीफार बाईंग झाली होती आज संध्याकाळी शेवटी 3:20 नंतर. पण आज मेजॉरिटी तुम्ही बघायला गेलात तर निफ्टी पूर्ण खालच्या बाजूने होती. एक लॉंग डिस्टन्स बघाल किंवा काही अर्धवट ट्रेडर असतील किंवा सोशल मीडियाला बघून तयार झालेले ट्रेडर्स काय म्हणतील की एवढी छान दिशा होती, आज पुटवाल्यांनी जबरदस्त प्रॉफिट केला असेल, 10-20 लॉट वरती लाखो रुपये छापले असतील. असं काय झालं? असं अजिबात झालं नाही. समजूतदारपणाने ट्रेड केला तरच ऑप्शन्स मध्ये चांगले पैसे बनतात, अदरवाईज येतात कमी आणि जातात जास्त. आमचा T3 ॲटॉमिक ग्रुप आहे, याच्यावरती आम्ही आज निफ्टीचा 23,700चा पुट घेतला होता. तो पण कुठला? ह्या नाही, पुढच्या एक्सपायरीचा, कारण डीके पासून वाचायचं होतं आणि थोडं सेफ पण ट्रेड करायचे होते. 160 ते 175 15 पॉईंट एक्सपेक्टेड होते. आम्ही ना स्काल्पिंग वरती जास्त जोर दिला, कारण ह्या काळामध्ये ऑप्शन्स हवे असे गती पकडत नाहीत. आम्हाला 3 स्काल्पिंगच्या संधी मिळाल्या, 3 वेळा स्काल्पिंग झालं. 15